राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचा विजय असो, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचा विजय असो। अमान मेश्राम साहब अब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ अमान हैं, मेश्राम साहब अब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ अमान हैं, मेश्राम साहब अब आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। जय मूल निवासी, बोल 50 है। जय मूल निवासी। मौलानाओं की नाजायज हत्या बंद करो, बंद करो, बंद करो, नौजवान बेगुनाहों को अंदर डालना बंद करो, बंद करो, बंद बेगुनाहों को रिहा करो। डीएनए लाओ। सर क्या कहेंगे, आज आप कलेक्टर ऑफिस में निवेदन देने आए, क्या विषय? असल में क्या है कि पूरे भारतवर्ष में एक मुसलमानों के खिलाफ में एक बहुत बड़ी मुहिम चलाई जा रही है, तो उसके बारे में हमने यहाँ पर एक निवेदन दिया है। राष्ट्रीय आपला भारत मुक्ती मोर्चा और राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाकडून आम्ही आता एक निवेदन यांच्याकडे दिलेलं आहे कलेक्टर साहेबांकडे। तर त्यांना सांगितलं की आमचं हे निवेदन आपण राष्ट्रपती महोदयाकडे सादर करावा, कारण की जे काही निर्णय घेण्याचे अधिकार जे आहे संपूर्ण भारतामध्ये ते राष्ट्रपती महोदयांना आहे। तर असाच प्रकारचे हे जे आमचा एक आज 21 जुलैला संपूर्ण भारतामध्ये जेवढे राज्य आहेत 31 राज्यामधील 625 जिल्ह्यामध्ये एकाच वेळी असा प्रकारचा एक निवेदन राष्ट्रपती महोदयांकडे देण्यात येणार आहे, दिला जात आहे आता। तर याच्यामध्ये आमच्या मागण्या ज्या आहेत, आमच्या मागण्या हे आहे की एक या आपला शासनाने 2014 नंतर एक 2-3 जे कायदे जे आहेत संविधानाच्या विरुद्ध आणलेले आहेत, त्याच्यामध्ये एक आहे आपला सिटीजन अमेंडमेंट ॲक्ट, ज्यामध्ये फक्त मुसलमान सोडून कोणत्याही धर्माच्या लोकांना बाहेरून आले तर त्यांना नागरिकत्व देण्याचा अधिकार आहे। आणि जर इथे नागरिकत्व सिद्ध नाही केला तर तो कुठून येणार मग? तर इथला जे मूल निवासी आहे त्याला प्रॉब्लेम होणार आहे याच्यामध्ये। तर आमचं असं म्हणणं आहे की CAA रद्द करावा आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड पण एक आणलेला आहे आणि आणला जात आहे, तर ते पण ते रद्द करण्यात यावं, त्याच्यावर विचार विनिमय करून। त्याशिवाय जे आपला वक्फ अमेंडमेंट ॲक्ट 2 मागच्या वर्षी जे पास करण्यात आलेला आहे तो पण संविधानाच्या विरुद्ध आहे, तो पण रद्द करण्यात यावा। त्याच्यामध्ये जे पूर्वी जो ॲक्ट होता तो फार म्हणजे कठोर होता, पण त्याला म्हणजे लूज करण्यात आला। तर आमचं असं म्हणणं आहे की तो पूर्वीचा जो कायदा होता तोच अस्तित्वात राहावं। त्याशिवाय सर आपलं जे धार्मिक स्वातंत्र्याबद्दल जी कलमा आहेत संविधानामध्ये 25, 26, 27, 28 आणि 29 त्याचा कठोरपणे पालन करण्यात यावा। तो कठोरपणे पालन होत नसल्यामुळे हे जे मुसलमानांच्या विरुद्ध आणि SC, ST, आदिवासी आणि आपला OBC समाजाच्या विरुद्ध जे आपला हे बवाल केलं जातो आपल्या संपूर्ण भारतामध्ये मॉब लिंचिंग। त्याशिवाय एक आपला गौ हत्याचं कारण देऊन मुसलमानांना टार्गेट करून त्यांची मॉब लिंचिंग केली जाते सर्रास पूर्ण भारतामध्ये। तर ते मॉब लिंचिंग आता थांबायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कठोर कारवाई व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। त्याशिवाय जे मुसलमान समाजाचे बरेचसे युवक आणि जे उलमा आहेत त्यांना शासनाने खोट्या नाट्या गुन्ह्यामध्ये किंवा कोणतेही कारण नसताना त्यांना अटक करून दाबून ठेवलेलं आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांना त्यांची सुटका करण्यात यावी। त्याशिवाय जे आहेत आपल्या सध्या भारतामध्ये जे कम्युनल व्हायलन्स होतात, हिंदू मुस्लिमचे होतात, हिंदू बौद्धांचे होतात, बाकी इतर धर्माबद्दल जे व्हायलन्स होतात आणि दंगी फिसाद होतात, त्यावर आपले जे आपलं BNS जे आहे भारतीय न्याय संस्थेचे जे कलमा आहेत त्या पुरी पडत आहेत। तर आमचं असं म्हणणं आहे कारखाने हिंदूचे आहेत। हां, तर आपलं असं म्हणणं आहे की जे त्याच्यासाठी विशेष कायदा अस्तित्वात आणायला पाहिजे आणि त्याप्रमाणे म्हणजे कठोर कारवाई त्याच्यामध्ये होऊ शकेल। त्याशिवाय त्याच्यामध्ये जे पीडित लोकांना काहीतरी नुकसान भरपाईसुद्धा मिळू शकते। दुर्दैव असं आहे की आता सध्या ते जे कायदे आहेत त्यामध्ये पीडिताला न्याय मिळत नाही आणि त्याला भरपाई काही मिळत नाही। त्या आपले एक मॉब लिंचिंगबद्दल मी एक आणखी सांगतो की गौ हत्या मुसलमानावर टार्गेट करतात। ज्या अर्थी भारतातील जेवढे समजा एक बीफ एक्सपोर्टिंग कंपन्या आहेत त्यामध्ये एकही मुसलमानाची कंपनी नाही आहे। सर्व जैन समाजाच्या, हिंदू समाजाच्या आणि इतर समाजाचे ते लोक आहेत। मुसलमान समाजाचे एकही नाही, पण नावं त्यांची कशी आहेत, अल कबीर वगैरे वगैरे तुमचे मुसलमानसारखे तरी नाव ठेवून हे म्हणजे सुरू करण्यात आलेलं आहे। तर त्याबद्दल सुद्धा आमचा आक्षेप आहे। त्याशिवाय आमचं असं म्हणणं आहे की एक
देशभरात आता सध्या एक बुलडोझर कारवाई चालू केलेली आहे धार्मिक स्थळांवर. त्यामध्ये दर्गे असेल, तुमचे मदरसे असेल, किंवा तुमच्या मशिदी असतील, गुरुद्वारे असतील, तुमचे ते चर्च असतील, किंवा आपल्या बौद्ध विहारांवर आपल्या महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये, ओडिसामध्ये, पश्चिम बंगालमध्ये सारखं तिथे म्हणजे हे बुलडोझर कारवाया सुरू आहे, कोणतीही कायदेशीर कारवाई न करता. तर आमचं असं म्हणणं आहे की ते कायदेशीर कारवाई करूनच ते करण्यात यावं. अदरवाईज असे हे बुलडोझर कारवाईला बंद करण्यात येईल, अंकुश लावायला पाहिजे त्याला. दुसरं असं आहे की एक 1991 मध्ये शासनाने एक कायदा पास केला होता आपला की प्लेस ऑफ वॉरशिप ॲक्ट. त्यामध्ये जे होता की 15 ऑगस्ट 1947 मध्ये जे धार्मिक स्थळांची जी स्थिती होती तीच कायम राहणार आहे. फक्त बाबरी मस्जिदचं जे प्रकरण चालू असल्यामुळे तेवढं त्याला वगळण्यात आला होता. तर त्यामुळे आता काय झालं आहे की त्या 1991च्या कायद्याचं अजिबात कोणी म्हणजे पालनच करत नाही. त्यामध्ये 3 वर्षाची शिक्षा आहे, परंतु त्यामध्ये कोणी कारवाईच करत नाही, गुन्हे दाखल होत नाही आणि कोर्टात सुद्धा पोलीस जात नाही. आणि आता काय झालेलं आहे, कोणी उठतो सुटतो आणि कोणत्याही मशिदीला किंवा दर्गाला म्हणतो की हा आमचं मंदिर होतं आणि हे आमचा मठ होता वगैरे वगैरे काहीतरी सांगतो आणि कोर्टात दाद मागतो. खरंच म्हणजे ते कोर्टाने सुद्धा त्याची दाद स्वीकारायला नको, दखल त्याची घ्यायला नको. पण दुर्दैव असा झालेला आहे आपल्या भारतामध्ये, आपलं जे बाबरी मस्जिदचं जे निर्णय दिला ना सुप्रीम कोर्टाने आपल्या आस्थेच्या आधारावर, त्याचा परिणाम पूर्ण न्याय संस्थेवर झालेला आहे. आता चिल्लर जे नफसी असतात ते पण त्याची दखल घेऊन आता कारवाया करायला लागलेले आहेत. आणि कोणी येऊन त्याचे आपलं अर्ज देतो आणि लगेच जज ऑर्डर देतो, त्याची चौकशी करा, त्याची इन्स्पेक्शन करा, हे करा ते करा. तर आमचं असं म्हणणं आहे की 1991 जे कायदा आहे त्याची तात्काळ त्याची म्हणजे खरीच त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. आणि याचे कोणत्याही अर्जाचा कोणीही दखल घेऊ नये, ना तर आपल्या शासनाने घ्यायला पाहिजे, ना तर न्यायालयाने घ्यायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा याच्यामध्ये दखल घेणे आवश्यक आहे या कायद्याबद्दलची. दुसरं असं आहे की जे महापुरुषांच्या बदनामीचं एक अभियान सुरू केलेलं आहे. ह्या काही समाजकंटक जे संघटना आहेत त्यांनी सुरू केलेलं आहेत. त्यामध्ये विशेष करून आपले जे मुस्लिम समाजाचे जे धर्मगुरू आहेत हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि आपलं जे इतर बहुजन समाजाचे जेवढे म्हणजे महापुरुष आहेत त्यांच्या विरुद्ध कोणी उठतो आणि काही बोलतो. मोठे नेते काहीही बोलून जातात आणि त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही. आणि त्याच्यामध्ये काय की एक आपला संपूर्ण भारत एक विदूषित वातावरण तयार झालं. काय बोलते उसको अपना जहरीला वातावरण तैयार हो गया है. तो ये जहरीले वातावरण के जिम्मेदार जो है गवर्नमेंट है, सही ढंग से कार्रवाई नहीं करती, इसलिए ये सब प्रॉब्लेम हो रहा है. तो हमारा कहना ये है की हे जेवढे हे अशा प्रकारचे जे आहेत विष घोळणारे लोक त्यांच्यावर कडकपणे कारवाई करायला पाहिजे. त्याशिवाय जे आपला संविधानाची जे एक आर्टिकल आहे 341 मध्ये हे सांगितलेलं आहे की धर्माच्या आधारावर फक्त रिझर्वेशन द्यायला पाहिजे. तर ते धर्माच्या आधारावर तो शब्द काढून टाकायला पाहिजे. जेवढे नागरिक भारतामध्ये आहेत त्या सर्वांना त्यांच्या जातीप्रमाणे त्यांच्या सामाजिक दर्जाप्रमाणे त्यांना आरक्षण द्यायला पाहिजे. दुसरं असं म्हणणं आहे की जे एक आपलं जनगणना जे चालू आहे सध्या भारतामध्ये, तर जनगणना जी आहे तर ते जातीच्या आधारावर करायला पाहिजे. परंतु दुर्दैव असा आहे की भारत शासन त्यामध्ये ते जाणून बुजून ते मुद्दा घालत नाही. आमचं असं म्हणणं आहे की जातीच्या आधारावर जर समजा हे करण्यात आला तर प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना प्रतिनिधित्व जो आहे प्रत्येक ठिकाणी त्यांना दिला जाऊ शकतो. पण दुर्दैव असं आहे की हे लोक काही होत देत नाहीत. त्याचं कारण असं आहे की जे भारतामध्ये जे आहेत आपले SC ST ND VGNT वगैरे किंवा मुसलमान जे आहेत मायनॉरिटी जे आहेत ते 97% आहेत, 96.50% आहेत. बाकी फक्त ब्राह्मण आहेत जे फक्त ते 3.5% आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हीच सर्व करणार आहेत, सर्व सत्ता आमच्याकडेच आम्ही ठेवणार आहेत. तर हे जे चालणार नाही भारतामध्ये. आमचं असं म्हणणं आहे की हे सर्व जे आहे आमच्या इथे एक आणखी एक मुद्दा असा आहे की जे शासनाने म्हणजे 1983 पासून 2014 पर्यंत शासनाने 4 प्रकारचे ते आपले कमिशन नेमले होते. त्यामध्ये एक राजगोपाल कमिशन होता, सच्चर कमिशन होता, मिश्रा कमिशन होता आणि कुंडू कमिशन होता. त्याची जे शिफारशी त्यांनी जे केलेले होते त्याची अंमलबजावणी आतापर्यंत सुद्धा कोणत्याही सरकारने केली नाही. तर राष्ट्रपती महोदयांनी त्याच्याबद्दल दखल घ्यावी आणि तसं त्यांनी आपला अंमलबजावणीसाठी त्यांना बाध्य करावं शासनाला.
त्याशिवाय एक आणखी शेवटचा मुद्दा असा आहे की सध्या आपला भारतामध्ये उठतो सुटतो कोणीही आपला विष पेरतो, आपलं काय म्हणतात त्याला हेट स्पीच देतो, तर हेट स्पीच करणाऱ्यावर सध्या म्हणजे कोणतीही कठोर कारवाई होत नाही, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. आणि आम्ही जे